पापडामधला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे वाफेवरचे साबुदाणा पापड। कोणाच्याही मदतीशिवाय करता येणारे हे पापड अतिशय खुसखुशीत, चारपट फुलणारे, पांढरे शुभ्र होतात। कमीत कमी तेलाचा वापर करून वर्षभर चांगले टिकणारे, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप आवडणारे साबुदाणा पापड कसे बनवायचे ते पाहूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। 1 किलो शाबूचे आपण उकडीचे पापड बनवणार आहोत। तर त्यासाठी येथे मी 1 किलो शाबू घेतलेले आहे। 2 ते 3 तासासाठी चांगली भिजत घालायची आहे। स्वच्छ अशी आपल्याला शाबू धुवून घ्यायची आहे। पूर्ण शाबूवरचा आपण स्टार्च असा काढून घ्यायचा आहे। चांगली 2 पाण्याने आपण शाबू धुवून घ्यायचे आहे। पूर्ण शाबू अशी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूयात। शाबूच्या वरती एकदम किंचितस पाणी आपण वरती ठेवायचं आहे व आपली 2 ते 3 तासासाठी आपण शाबू भिजवून घ्यायचे आहे। जास्त पाणी यामध्ये आपण घालायचं नाही। तर यावरती आपण झाकण झाकून शाबू भिजण्यासाठी ठेवू। वाफेवरचे पापड बनवण्यासाठी 3 ते 4 तासासाठी अशी छान शाबू भिजवून घेतलेले। याच पद्धतीने आपल्याला वाफेवरचे पापड बनवण्यासाठी शाबू अशी भिजवून घ्यायची आहे। चला तर आपण आता वाफेवरचे पापड बनवूयात। या ठिकाणी 3 डब्यामध्ये मी थोडी शाबू घेतलेले आहे। आपल्याला कलरचे पण पापड आपण बनवायचे। यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, तर यामध्ये आता घालूयात कलर। खाण्याचा कलर घेतलेला आहे मी या ठिकाणी। एक चिमटच आपल्याला कलरचा वापर करायचा आहे, जास्त वापर करायचा नाही। आता यामध्ये घालूयात लाल कलर। शाबूमध्ये कलर आपण व मीठ असे मिक्स करून घेऊयात। दुसऱ्या डब्यामध्ये हिरवा कलर घातलेला आहे। आता ही पण शाबू आपण मिक्स करून घेऊयात। तिसऱ्या डब्यामध्ये आपण पिवळा कलर घालायचा आहे। हेही आपण चांगले मिक्स करून घेऊयात। या पद्धतीने तिन्ही डब्यामध्ये मी थोडा कलर मिक्स करून घेतलेला आहे। आता पांढऱ्या शाबूमध्ये पण आपण मीठ घालून घेऊयात। गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे। यामध्ये घालूयात पाणी। 2 ते 3 तांबे पाणी यामध्ये आपण घालायचं आहे। यावरती आता झाकण झाकून चांगली पाण्याला उकळी येऊ द्यायची। मी तुम्हाला मोठ्यावर लहान दोन्ही प्लेटमध्ये पापड बनवून दाखवते। थोडंसं प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे। सर्व प्लेटला असंच तेल लावून घ्यायचं व आपण ते कापडाने पुसून काढायचं आहे। तेलाचा जास्त वापर केला तर पापड आपले कडवट होतात, वर्षभर चांगले टिकत नाहीत। म्हणून तेल थोडंसं लावायचं व ते कापडाने असे पुसून घ्यायचं आहे। आता प्लेटमध्ये आपण शाबू घालून ठेवूयात। शाबूला शाबू लावून याच पद्धतीने आपण शाबूच्या पापड्या तयार करायचे। जास्त जर शाबू घातली तर पापड आपले कडक होतात व चांगले तेलामध्ये तळत नाहीत। म्हणून याच पद्धतीने आपण शाबूला शाबू अशी लावून पापड बनवून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने दुसऱ्याही प्लेटमध्ये मी शाबू तुम्हाला घालून दाखवते। आता मिक्स आपण शाबू यामध्ये घालूयात। हिरवा कलर मध्ये घेतलेली मी शाबू यामध्ये घेतलेले आहे। नंतर यामध्ये घालूयात लाल शाबू। त्यानंतर यामध्ये घालायचे थोडीशी पिवळी शाबू। चारही प्लेटमध्ये अशा पद्धतीने शाबू पसरून घेतलेले आहे। आता हे आपण उकडण्यासाठी ठेवूयात। पाण्याला खळखळून उकळी आलेले आहे। यावरती आपण आता उकडीची चाळण ठेवूया। यावरती आता आपण हवा जाऊ नये या पद्धतीने आपण झाकण झाकून ठेवायचं आहे। आता दुसऱ्याही प्लेटमध्ये आपण शाबू या पद्धतीने पसरून घेऊयात। आता लहान प्लेट मी घेतलेले आहेत या ठिकाणी। झाकण काढून पापड शिजलेत काय पाहूयात। छान आपली अशी शाबू उमललेली आहे। 1 मिनिटानंतर छान असे वाफेवरती पापड आपले तयार आहेत। दुसऱ्याही प्लेट वाफेवरती आपण आता ठेवून देऊ। अशा पद्धतीने सर्व आपण पापड बनवून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने आपण सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत। तर अशा चमच्याच्या साहाय्याने साईडने आपण एकत्र करून घ्यायचा पापड व आपण असा यामध्ये चमच्यावरती काढून घ्यायचा आहे। साईडने आपल्या कडा सोडवल्या की आपल्या हातावरती लगेच उकडी पडतो पापड।
कमी कष्टात वाफेवरचे साबुदाणा पापड तुम्हीही बनवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.